उजळले भाग्यात अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला प्रस्तुत। प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळा जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अभंग आहे। अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा हा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा। ब्रह्मांड नायक जगतचालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं। वृक्षाचे पाने हाली ज्याची सत्ता किंवा गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमौयम। माऊली ज्ञानोबारे वर्णन करतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हालविल्या प्राणो हाले, जो जगाते चाळीता। ज्या भगवान परमात्माच्या सत्तेशिवाय झाडाचं पाणी हलू शकत नाही, अर्थात या सर्व सृष्टीची उत्पत्तीच भगवंताच्या सत्तेने आहे। भगवंत स्वतः सांगतात, एकोहम बहुश्याम एकलिनी कंठेची म्हणून यायेने याने निर्माण केली 14 भुवने। या पृथ्वी तलावरती ज्या दिवशी प्रत्येक जीवाचा जन्म आहे त्याच दिवशी प्रत्येकाच्या मृत्यूची वेळ सुद्धा ठरलेली आहे। माणसाला मरण ही अटळ आहे, कोण कधी झाले सांगता येत नाही। म्हणून त्याच भगवान परमात्माच्या सत्तेने आणि साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील आज 6व्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प। तुम्ही झोपले का जागे? मी चेक करत होते, मला माहिती की कितवा दिवस आज? 4था दिवस आहे। 4थ्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करण्याचं सद्भाग्य ज्यांच्यामुळे मला प्राप्त झालेला आहे। गेल्या कित्येक वर्षापासून ज्यांचा आमचा परिचय आहे, पण गावामध्ये कीर्तनाकरिता येण्याचा पहिलाच योग। पवित्र अशा सेवेसाठी पंचकृषीतून उपस्थित असलेली सर्वच गुणीजन मंडळी आहेत, त्यामध्ये सर्वच हरिभक्त परायण मंडळी, अतिशय सुंदर अशी चाल ज्यांनी पुढे गायली, शिवलूरून रोज येणं जाणं करतायत, त्यांच्याही सप्ताहाच्या नियोजनात 2-3 वर्षापूर्वी माझं कीर्तन झालं होतं। महाराष्ट्रामध्ये गायन क्षेत्रात खूप मोठं ज्यांचं नाव आहे, आवाज तर गोडच आहे पण स्वभाव तेवढा चांगला आहे, आदरणीय हरिभक्त परायण आमचे सोपान दादा चव्हाण, एकदा जोरात टाळी वाजवायची। त्याचबरोबर ज्यांनी चाल पाठीमागे गायली, आदरणीय हरिभक्त परायण, खूप सुंदर कोकिळेसारखा आवाज आहे म्हणजे आसाराम महाराज, त्यांच्याकरिता जोरात टाळी वाजवायचे। सर्वच गुणीजन मंडळी, टाळकरी मंडळी, आदरणीय हरिभक्त परायण महाराज उपस्थित आहेत। सर्वच ज्ञानानं वयानं ज्येष्ठ असलेली सगळे गावातले आहेत ना, मंगरुसाचं काही काम नाही।